जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या वेळेस जे कापूस पीक आहे त्याला भाव मिळाला नाही। त्यामुळे यंदा अनेक शेतकऱ्यांनी कापूस व्यतिरिक्त वेगवेगळ्या पिकांची निवड केली आणि त्या पिकांवरही हे आता सततच्या पावसामुळे रोगराईचा सामना करावा लागतो आहे। आपण आता जळगावच्या मुमराबाद येथे एका उडीद पिकाच्या शेतामध्ये आहोत। आपण या ठिकाणी जर बघितलं तर सततच्या पावसामुळे आता उडदावरने लष्करी अळीचा प्रादुर्भाव व्हायला लागला आहे। आपण जर बघितलं तर ही लष्करी अळी अशा पद्धतीने या ठिकाणी पानं खाते किंवा आपण जर बघितलं तर अशा पद्धतीने या ज्या शेंगा आहेत ज्या आता उडदाला लागलेल्या आहेत त्या शेंगासुद्धा खाऊन ते शेंगा नष्ट करण्याचं काम या अळीच्या माध्यमातून होतं आहे। आणि आता अशा पद्धतीने जळगावचा शेतकरी जो आहे तो अजून एका नव्या संकटात या ठिकाणी सापडलेला आहे। आपण शेतकऱ्याशी बोलणार आहोत। काय सांगाल नेमकं कशा पद्धतीने या ठिकाणी कोणत्या अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे, नेमकं काय नुकसान होतं आहे? ह्या सततच्या पावसामुळे लष्करी अळीचा प्रादुर्भाव सगळ्यात जास्त झालेला आहे आणि शेतकऱ्यांचं नातोनात नुकसान होत आहे। तुम्ही उडीद का लावला ह्यावेळेस त्याचं कारण सांगा। किती उडीद लावला आणि नेमकी कुठली अळी पडली आणि त्याच्यामुळे काय नुकसान होतं आहे? ह्या वेळेस आम्ही कापसाचं पीक सगळ्यात कमी केलेलं आहे, कारण की मागच्या वेळेस जो आहे ना कापसाला भावच मिळाला नाही। सरकारकडनं भाव कवडी मोल मिळाला, खर्च जास्त होतं कापसाला, त्याच्यामुळे आम्ही उडदाकडे वळलेलो आहे। सगळे शेतकरी मिळून उडीद पेरलेला आहे, पण तिच्यामुळे या सततच्या पावसामुळे इतकं नुकसान झालेलं आहे की फवारणी मेहनत होत नाही आणि या सततच्या पावसामुळे अशा आड्या पडलेल्या आहे। बघा हे लष्करी आडी आहे आणि शेंगा पण किती खराब झालेल्या आहे। इथले म्हणजे निम्मेपेक्षा जास्त उत्पन्नात घट होण्याची संभावना आहे इथे। आता उडदामध्ये बी असे शेतकऱ्याचं नातोनात नुकसान झालेलं आहे उडदामध्ये बी। तुम्ही फवारणी वगैरे करत नाही का? फवारणी चालू आहे, पण पावसामुळे फवारणी बी आणि लेबर मिळत नाही ना फवारणीसाठी। एका टायमाला फवारणी होऊ शकत नाही, तर वारंवार फवारणी करून बी इथलं जर वरतून लगेच पाऊस येतो त्याचा काहीच इफेक्ट होत नाही औषधींचा। काय मागणी आहे तुमची नेमकी? आमची मागणी एवढीच आहे शेतकऱ्यांकडनं, सगळ्या शेतकऱ्यांकडून, की मालाला योग्य भाव द्या आणि योग्य दर द्या मालाला, की जेणेकरून जो माल पिकवणार आहे जिथे 5 क्विंटल माल होणार तिथे 2च क्विंटल माल होणार आहे। आता नुकसान होणार आहे त्याचे? नुकसान इतकं जबरदस्त आहे की विचारू नका। आता पीक विमे काढलेले आहे 1 रुपयामध्ये, पण काही नाही, त्याचे मागच्या वेळेस 1 रुपया मिळाले नाही शेतकऱ्यांना, फक्त काढलेले आहे। येता पंचनामे करता मग नाव नाही असं नाही तसं सांगून चालले आता ते लोक अधिकारी। आता पंचनाम्यामध्ये आम्ही मांडू आता की करा बुवा पंचनामे, असं मांडू त्यांना आता। तर गेल्या वेळेस कापसाला भाव मिळाला नाही म्हणून यावेळेस उडीद पिकाची निवड केली आणि उडीद लावला। 2.5 एकरावर उडीद लावला, मात्र या ठिकाणी उडीद पिकावर सुद्धा आता लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे। 2-3 वेळा फवारणी करूनही सततच्या पावसामुळे त्याचा उपयोग होत नसल्यामुळे आता हे जे उडीद पीक आहे ते संकटात आलेलं आहे आणि त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे। गेल्या वेळेसही नुकसान भरपाईची मागणी केली होती, मात्र मिळाली नाही। यावेळेसही आता पीक विमा काढलेला आहे। नुकसान पंचनामे करावे आणि नुकसान भरपाई मिळून त्याची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने केली जात आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।